नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर आज पुन्हा एकदा या पत्रकारितेच्या माध्यमातून टायगर टाइम्स याच्या माध्यमातून आपल्या समोर मी येत आहे. त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आपण बघत आहात का सध्या सगळीकडं महिलांच्या सुरक्षितेसाठी, लहान मुलींच्या सुरक्षितेसाठी काय वातावरण कसे चाललेलं आहे, त्यांची सुरक्षितता आहे किंवा नाही. आता नुकतंच आपल्या खेडला एक प्रकार घडला आणि त्या नालायक माणसांनी चुकीच्या पद्धतीने मुलींबरोबर दुष्परिणाम केले आणि म्हणजे जितका निषेध करावा तितकं कमा त्या पद्धतीने त्यांनी ते कृत्य केलेलं आहे. त्या कृत्यासंदर्भात बऱ्याच लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने या ठिकाणी मुलाखती दिल्या, त्याचा निषेध केला. मी स्वतः पण अशा सर्व कृत्यांचा कोणत्याही प्रकारचा जातीभेद, वर्णभेद न करता या सर्व बाबींचा मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो. एक वेळा नाही, 1000 वेळा निषेध करतो. दुसरे असे की त्या दिवशी जी मिटिंग झाली किंवा त्यानंतर ज्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या किंवा काही राजकीय मंडळीच्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या, त्या प्रतिक्रियामध्ये प्रत्येकाने आपल्या आपल्या बाजू मांडल्या आणि ते बाजू मांडत असताना का आपल्या मंचरमध्ये परमेश्वर न करो अशी दुर्दैवी घटना कधी घडो यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. सर्वांच्या मनापासून आभार. परंतु हे प्रकरण करत असताना, हाताळत असताना काही लोक याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, राजकीय स्वार्थ साधायचा प्रयत्न करतात. जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा सर्वांनी राजकीय जोडे, धर्म, जाती, वर्गाचे जोडे हे बाजूला काढून अशा सगळ्या बाबींचा विचार करायला पाहिजे. काय होतंय का एखाद्या वेळी एखादा प्रकार कुठेतरी घडतो आणि त्या घडलेल्या प्रकारामध्ये कधी एका विशिष्ट वर्गाचा कधी माणूस असेल तर त्या बाबीला इतकं तीव्रतेने हाताळलं जातं का बापरे बापरे, त्याचं म्हणजे आपण काही त्याचं सांगू शकत नाही. कारण ते कोणत्याही जाती वर्गाचा असो, शेवटी हा नालायकच असतो. जो चुकीच्या पद्धतीने वागतो तो चुकीच्या पद्धतीनेच वागतो, याच्यामध्ये काही म्हणजे दुमत नाही. आता काही लोकांनी बाजू मांडल्या, काही लोकांनी बाजू मांडताना त्यांनी आपल्या बाजू पण मांडल्या, त्यांनी परत ते नाही त्या बाजू याच्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. ते परत कोणता काहीतरी जिहाद काढला, हे काढलं ते काढलं, जो तो आपल्या आपल्या पद्धतीने स्वार साधतोय. माझी सर्वांना विनंती फक्त एकच आहे का मंचरमध्ये याच्या अगोदर बरेच अनेक चुकीचे प्रकार घडले, दोन्ही समाजाकडून घडलेत, दोन्ही वर्गाकडून घडलेले आहेत. पण तो आम्ही कधीही घडलेल्या चुकीच्या प्रकाराचा आम्ही कधी आहोभाव केला नाही. आम्ही गावाची शांतता सुव्यवस्था कशी राहील याकडे आम्ही लक्ष दिलं. एखादा बाहेरचा माणूस येऊन इथं काहीतरी करतो आणि त्यासाठी संपूर्ण समाजाला विठीस धरलं जातं, हे पण एकदम चुकीच्या पद्धतीने आहे. आता आपल्याला कॉलेज आहेत, शाळा आहेत, त्या ठिकाणी काही लोकांनी मुद्दे मांडले त्या दिवशी का बाबा त्या ठिकाणी पोलीस गस्त व्हायला पाहिजे, तिथं लक्ष ठेवायला पाहिजे. त्या ठिकाणी काही पोरं टुकारपणे करतात, काही लोकांनी गाड्यांचा उल्लेख केला, काळ्या गाड्या असतात, असं असतात तसं असतात. या सर्व बाबी बरोबर, त्यांच्या मताशी मी सहमत आहे, दुमत नाही माझं. परंतु जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी कार्यवाही करता तर तुम्ही त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन करा. एखाद्या वर्गाच्या माणसालाच तिथं टार्गेट केलं जातं, सर्व जाती धर्माच्या लोकांकडे लक्ष दिलं जात नाही. तर माझं म्हणणं असं आहे का असा नालायकगिरी करणारा माणूस हा कोणत्याही जाती धर्माचा असो, तो कोणत्याही वर्गाचा असो, त्याला कोणी पाठीशी घालता कामा नये. तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षक असताना फक्त एकाच वर्गाचा पोरगा तिथं आहे का, मग त्यालाच टार्गेट करायचं का, मग त्याच्याच पाठीमागं लागायचं का, मग हेच येणार तेच येणार, राजकीय बळीतळा चढवायचा प्रयत्न करणार. तर मेहरबानी करून ह्या बाबींचा राजकारण करू नका, ह्या बाबींचा स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा करून घेऊ नका. ही बाब स्वतःच्यासाठी वापरण्यासारखी जोगी बाब नाही. कारण एखाद्याच्या घरामध्ये दुष्परिणाम होतात, एखाद्या घरामध्ये संकट येतं, अशी वाईट परिस्थिती घडते आणि ती वाईट परिस्थिती घडल्यानंतर त्या बाबीचं आपण राजकारण करतो आणि एखाद्या ह्या वर्गाकडे बोट दाखव, त्या वर्गाकडे बोट दाखव, मी असं केलं, मी तसं केलं. अरे बाबा, तुम्ही काही पण केलं असेल, तुम्ही ते करत राहा, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. परंतु तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन अशा कृत्य करणारा तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला कुणी पाठीची घालता कामा नये. त्या दिवशी पोलीस निरीक्षकांनी सांगितलं त्या दिवशी का मंचरमध्ये मी आतापर्यंत लक्ष दिलं नाही. याचा अर्थ त्यांच्या त्या पोलिसांवरती राजकीय दबाव आहे. त्या पोलिसांना कोणीतरी हैराण परेशान करते, त्यांना फोन जातात, त्यांना कारवाई करू नका म्हणून एकाच वेळी एकाच पद्धतीने कारवाई करा असं त्यांच्यावरती दबाव आहे का, कधी कधी असे प्रश्न पडतात. तर पोलीस जेव्हा ह्या स्थितीला येतो, जेव्हा बोलतो, तर तेव्हा मंचरच्या गावकऱ्यांनी, सर्व नेत्यांनी, सर्व पुढाऱ्यांनी ह्या बाबीवरती लक्ष द्यायला पाहिजे का पोलिसच कधी आपला जो रखवाल करताय त्याच्याचकडून कधी अशी प्रश्न कधी आले, प्रश्नचिन्ह कधी आले तर मग आपल्या रखवाली करणार कोण.
तर यासाठी माझ्या सर्व पक्षाच्या लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना, जे खास करून जाती धर्माचा नेहमी उल्लेख करतात, जाती धर्मावरती ज्यांचं लक्ष असतं, अशा सर्व नेत्यांना माझी विनंती आहे का मेहरबानी करून तुम्ही जाती धर्म राजकारण याचे जे चपला आहेत हे बाजूला ठेवा आणि हे जोडे काढून आणि आपण ह्या अशा चुकीच्या प्रकारामध्ये सर्व मिळून एक संघ, सर्व जाती धर्माचे सर्व वर्गाचे मिळून अशा लोकांना ठेचूया. तेव्हाच कुठेतरी त्या महिलांना सुरक्षा मिळेल, आपल्या मुलींना सुरक्षा मिळेल, अशा मुलींबरोबर चुकीचं स्वार्थ होणार नाही आणि त्या पद्धतीने होईल. आता पाठीमागच्या वेळी बऱ्याच वेळा पोलिसांनी सांगितलं का जे परराज्यातील लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे डाटा आमच्याकडे पाठवा, भाडेकरू करून ज्यांना रूम दिलेले आहेत त्यांचे डाटा आपल्याकडे पाठवा. त्या भाडेकरू लोकांनी, त्या बिल्डिंग मालकांनी ज्यांनी भाडेकरूंनी रूम दिलेले आहेत त्यांनी डाटा पाठवलेत का? मग त्यांच्याबद्दल राजकीय नेते, मंचाचे पुढारी आणि पोलीस काय, प्रशासन काय कारवाई करणार आहे? पहिलं त्यांच्यावरती कारवाई करा ज्यांनी रूम्स कोणत्याही प्रकारची माहिती न पुरवता भाड्याने दिलेले आहेत, त्यांचे आधार कार्ड गोळा न करता भाड्याने दिलेले आहेत, अशा लोकांवरती कारवाई केल्याशिवाय बाहेरच्या लोकांना या ठिकाणी चाप बसणार नाही. आणि मंचर पोलिसांच्या हद्दीतील सर्व लोकांकडून मी म्हणतो, कोणत्या जाती धर्माचा असो, जाती धर्म वर्ग या ठिकाणी हा प्रकारच नाही. या ठिकाणी माझी मुलगी, माझी बहीण, माझी आई, माझी मावशी, माझी आत्या ही सुरक्षित आहे का हे जाता महत्वाचं आहे. नंतर जात धर्म भेद वर्ग हे नंतर येणार, कारण महिला ही महिला आहे. परमेश्वरांनी फक्त दोनच वर्ग बनवले, एक महिला आणि एक पुरुष. हे जाती धर्म हे आपण नंतर सगळे झालेली बाब आहे. तर ते न करता पहिलं फक्त दोनच वर्ग परमेश्वरांनी या ठिकाणी जन्माला घातलेले आहेत, एक महिला आणि एक पुरुष. तर असणारी सर्व महिला ही आपली भगिनी आहे, जी महिला आहे ती आपली आई आहे, जी महिला आहे ती आपली आत्या आहे, ती कोणत्याही जाती धर्माची असो ती महिला आहे. महिलेचा आदर करणं हे आपण राखायला पाहिजे. नाहीतर मी इथं थोडं काय झालं तर एका वर्गाचा माणूस भेटला का त्याचं किती आग लावा, किती त्याला पेटवा, असं करू नका. याच्यामुळे मनसरला शांतता सुव्यवस्था हे राहणार नाही, शांतता सुव्यवस्था बिघडल. माझी सर्व नेते मंडळींना हात जोडून विनंती आहे का आपण पुन्हा एकदा सर्व मिळून, सर्व जाती धर्माचे लोक मिळून अशा लोकांचे मुंडके ठेचूया. असे जे नाक जे वरती तोंड काढायचा प्रयत्न करतात त्यांचा नाक ठेचूया. याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा वर्ग नाही. आणि आपल्या महिला, आपल्या मुली या सगळ्या सुरक्षित ठेवायच्या असतील तर आपल्या सगळ्या गावकऱ्यांना एका जागी आल्याशिवाय लक्ष ठेवायला आपल्याकडे पर्याय नाही. आणि हा पर्याय आपण स्वीकारलाच पाहिजे. जाती धर्म वर्ग मतभेद हे नंतर, पहिल्या माझ्या महिलेची सुरक्षा आणि नंतर बाकीचे सर्व राजकारण करायला तुम्हाला खुलं मैदान व्यासपीठ आहे. काय राजकारण करायचं बाहेर करा, परंतु महिलेच्या नावावरती, महिलांच्या झालेल्या अत्याचारावरती, महिलांच्या घडलेल्या प्रकारावरती राजकारण करू नका एवढी या ठिकाणी विनंती करतो. आणि झालेला प्रकार हा एकदम निंदनीय आहे. माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्याची जाहीर निषेध करतो. आणि अशा नराधमांना फाशी, आता प्रत्येक वेळी म्हणतात, शासन म्हणतात फास्ट ट्रॅक मध्ये चालू, फास्ट ट्रॅक मध्ये चालू, आम्ही मागणी केली फास्ट ट्रॅक. अरे कुठं फास्ट ट्रॅक? पाठीमागच्या 5 वर्षात कितीतरी प्रकार घडले, फास्ट ट्रॅक मध्ये चालू, कोणाला फाशी झाली? एकही माणसाला अजून फाशी झालेली नाहीये. तर सरकारने ही बाब सांगितलेली खरी अंमलात आणावी. आणि हे फास्ट ट्रॅक 3 महिन्यात निकाल लागायला पाहिजे, फास्ट ट्रॅकचा 2 महिन्यात निकाल लागायला पाहिजे. फास्ट ट्रॅकचा एवढे दिवस लागतात का? ज्या आपल्या सवलतीच्या, आपल्या फायद्याचे आहेत त्याचे निकाल लगेच लागतात, आणि जे जनतेच्या फायद्याचे त्याचे निकाल लागत नाही. याची ही बाब पण विचार करण्यासारखी आहे. तर माझी शासनाला एक विनंती आहे का फास्ट ट्रॅक म्हणजे जास्तीत जास्त 3 महिने आणि कमीत कमी 2 महिन्यामध्ये ह्याचा निकाल लागायला पाहिजे. आणि त्या नराधमांना फाशी व्हायला पाहिजे आणि त्यांना पुढे अपील दाखल नाही करता यायला पाहिजे, अशी शिक्षा त्यांना व्हायला पाहिजे, अशी या ठिकाणी मागणी करतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळे मिळून आपल्या सर्व महिलांचे संरक्षण करूया, हे या ठिकाणी गवाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.